नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 20. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. असाच एक वेळ अक्कलकोटास चमत्कार झाला. अक्कलकोटचे राहणारे भगवंत आप्पा सुतार हे महाराजांचे पूर्ण भक्त होते. श्री स्वामी समर्थ कधी कधी त्यांच्या घरी 2-2 दिवस राहत असत. या सुतारांच्या घरी त्यांनी आपल्या शेतामध्ये नवी विहीर बांधली आणि स्वामी कृपेने पाणी पण भरपूर लागलं होतं. भगवंत आप्पांच्या मनात आलं की एक वेळ सद्गुरू स्वामीस शेतात नेऊन भोजन घालून उच्छिष्ट प्रसाद घेऊन धन्य व्हावं आणि असा हेतू मनात धरून सुतार महाराजांकडे आले. समर्थांची स्वारी चोळप्पाच्या घराजवळ मोदी यांच्या कठड्यावर बसली होती. सुतारांनी विनयपूर्वक हात जोडून मळ्यात कृपा करून चलावं म्हणून श्रींची प्रार्थना केली. थोडं थांब म्हणून महाराजांनी उत्तर दिलं. याप्रमाणे 4-5 वेळा विनंती केली. त्यांचे उत्तर असेच मिळाले. काही वेळाने काशीनाथ पंत म्हसवडकर हे महाराजांच्या दर्शनाला आले. दर्शन घेऊन बसले असताना सुताराने त्यांना सूचना केली की महाराजांना मळ्यापाव येतो घेऊन चला. म्हसवडकरांनी विनंती करताच महाराज उठले आणि काशीनाथ पंतांचा हात धरून थेट सुताराच्या मळ्याचा रस्ता घेऊन चालले. शेतात जाऊन महाराज बसले. सुताराने शिधा सामुग्री आणली होती. ती घेऊन काशीनाथ पंत आणि बाबा सबनीस यांनी स्वयंपाक तयार केला. श्री स्वामी महाराजांना स्नान घालून म्हसवडकर यांनी त्यांची षोडशोपचारे पूजा पण केली. महाराजांना भोजन घालून म्हसवडकर व सबनीस भोजनाला बसणार इतक्यात गावात सेवेकरी मंडळी जी होती ती सगळी आली आणि त्यांना भोजन घालण्यास महाराजांनी आज्ञा केली. तर 5 जणांचा स्वयंपाक केलेला आणि मंडळी तर पुष्कळ आली. अन्न सर्वत्रांना कसं पुरेल याची म्हसवडकर यांना काळजी पडली. आज्ञाप्रमाण म्हणून सगळ्यांना जेवायला वाटलं. मग सबनीस, म्हसवडकर, भगवंत आप्पा आणि त्यांचा भाऊ नरसप्पा सुतार असे जेवले. एकूण 50 पात्र झाली आणि श्री स्वामी कृपेने अन्नाची तूट मुळीच पडली नाही. पुढे महाराजांनी आणखी चमत्कार केला. तो म्हणजे की संध्याकाळच्या 4 वाजण्याच्या सुमारास हुरडा भाजण्यास मंडळींनी आकटी तयार केली. ते पाहून महाराज आकटीजवळ आले. जवळच एक पाण्याची घागर भरलेली होती. त्यातील पाणी एका तांब्यात ओतून घेऊन महाराज चूळ भरू लागले. चूळ भरून महाराज आकटीत प्रदीप्त झालेल्या अग्नीवर टाकत. पाणी अग्नीत पडल्याबरोबर होमकुंडात तुपाची आहुती दिली असता जसा अग्नी जास्त भडकतो त्याप्रमाणे चुळांच्या पाण्याने अग्नी जास्त भडाभड भडकून करून आणि ज्वाळा भडकू लागत. घागरीतील सर्व पाणी खलास होई पावे तो महाराजांचा हा खेळ चालला होता. पाणी पडले असता अग्नी विझावत असे न होता तूप टाकल्याप्रमाणे दुनावत असलेलं पाहून सर्व मंडळी आश्चर्याने थक्क झाली आणि अवतारी स्वामी महाराजांना शरण गेली. पुढे सर्व मंडळी हुरडा खाल्ल्यावर संध्याकाळी महाराजांसह गावात गेली. अशी ही एक अगम्य लीला महाराजांची आहे. आणखी एकदा अशीच अन्नशांती झाली. श्री दत्त अवधूत स्वामी एके दिवशी बसल गावाला फिरत फिरत गेले होते. अक्कलकोटापासून हा गाव 2-2.5 कोसांवर आहे. त्या गावी श्री भवानी देवीची 2 स्थानं आहेत. एक देऊळ गावात असून दुसरं बाहेर माळावर आहे. माळावरील देवळात महाराज जाऊन बसले आणि महाराजांना अक्कलकोट सोडून बरेच दिवस झाले असल्याने दर्शनातूर झालेली जी भक्तमंडळी गणपतराव जोशी संगमेश्वरकर आणि काशीनाथ पंत म्हसवडकर वगैरे त्या गावी आली. प्रेमपुरस्सर दर्शन करून मंडळी बसली. तितक्यात महाराजांनी काशीनाथ पंतास आज्ञा केली की गावात जाऊन नथनीस मिळालो आहे म्हणून सांग, म्हणजे देवीला मिळालो आहे म्हणून सांग. पंतांनी आज्ञेप्रमाणे जाऊन देवीस निरोप कळवला. मागोमाग महाराजही देवळात आले. गणपतरावही त्यांच्याबरोबर आले. तितक्यात सोलापूरहून एक शिंपी सहकुटुंब श्री समर्थांच्या दर्शनाला आला. दर्शन घेऊन शिंपी जवळ बसला. शिंप्याच्या मनात श्रींना नैवेद्य करण्याचं होतं. त्याने ती गोष्ट भगवानराव देशपांडे बसलगावचे कुलकर्णी यांच्यापाशी काढली. त्याने म्हसवडकर यांना सांगितली. महाराजांनी ते ऐकून स्वयंपाक करून सर्वांना जेवायला घाला अशी आज्ञा केली. शिंप्याने ब्राह्मणाकडून 50 पात्रांचा स्वयंपाक करवून घेतला. त्या दिवशी अमावस्या होती.
गणपतराव जोशी यांच्या घरी दर्श असल्याने महाराज आज्ञा देतील तर जाऊ असं त्यांच्या मनात होतं. ते जाऊन, अरे लठ्ठ्या, लवकर घरास जा म्हणून महाराजांनी आज्ञा केली. गणपतराव अक्कलकोटास गेले. इकडे स्वयंपाक तयार झाल्यावर भगवानराव यांनी महाराजांस मंगलस्नान घालून यथासांग पूजा करून आरती केली आणि भोजनास पात्रे मांडली. दर्शनास मंडळींची गर्दी झाली. सर्वांना भोजन घालावं म्हणून महाराजांची आज्ञा होती. त्याप्रमाणे पंक्तीवर पंक्ती बसू लागल्या. 50 पात्रांच्या स्वयंपाकात 500 मंडळी यथेच्छ जेवली आणि ते पाहून भक्तजनांना अत्यानंद होऊन वारंवार श्री स्वामी नावाचा जय जयकार ते करू लागले. सगळ्यांच्या मागून मग शिंप्याने सुद्धा मुलाबाळांसह प्रसाद ग्रहण केला आणि महाराजांच्या समीप येऊन बसला. त्याला संबंधाची बाधा होती. अंगात संचार होऊन संबंध मोठमोठ्याने ओरडू लागला आणि समर्थांपुढे नाचू लागला. बराच वेळ याप्रमाणे चेष्टा झाल्यावर संबंध महाराजांच्या पाया पडून गती मागू लागला. कृपा करून समर्थांनी त्याला गती दिली. पुढे तो शिंपी महाराजांचा निरोप घेऊन आनंदाने आपल्या गावी परत गेला. बाबासाहेब जाधव म्हणून अक्कलकोट संस्थानातील मानकऱ्यांपैकी मानकरी होते. ते महाराजांचे निस्सीम भक्त होते. प्रथमपासून महाराजांची भक्ती हे करत असत. त्यांना संतान नव्हते. पुढे कर्मयोगाने त्यांचे कुटुंब निवर्तले. पुन्हा विवाह करण्याबद्दल महाराजांची आज्ञा मागता मिळाली नाही. 1200 रुपयांची इस्टेट होती. त्याची विल्हेवाट लावून महाराजांच्या उत्साहाकडे त्यापैकी 300 रुपये खर्च करून बाकी रुपयांचा दानधर्म केला आणि निव्वळ लंगोटी लावून गोसावी बनवून ते महाराजांची सन्निध सेवा करत राहिले. त्यांनी खूप वर्ष सेवा केली. महाराज समाधीस्थ झाल्याच्या पश्चातही श्रींच्या मठात समाधीची सेवा करून बाबासाहेब आनंदात कालक्रमण करत असत. मानकरी या नात्याने त्यांना संस्थानातून 10 रुपये दरमहा मिळत असत. हे बाबासाहेब निवर्तल्यास सुमारे 7-8 वर्ष झाली. ज्याप्रमाणे राजास कुंभार या नावाने महाराज हाक मारत, त्याप्रमाणे बाबासाहेबांसही महाराज कुंभार म्हणून हाक मारत असत. बाबासाहेब महाराजा सन्निध वास करू लागल्यानंतर एके दिवशी एक मोठा चमत्कार झाला. महाराजांची स्वारी सरकारवाड्याजवळ लक्कडखान्यात होती. दिवसाच्या 12 वाजण्याच्या सुमारास महाराज बाबासाहेबांना म्हणाले, कुंभार, तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे. हे ऐकताच बाबासाहेब घाबरले आणि त्यांना अक्राळ विक्राळ काळपुरुष पुढे दिसू लागला. पण न घाबरता त्यांनी श्रींचे चरण घट्ट धरले आणि विज्ञप्ती केली की श्री गुरुची सेवा करण्याची लालसा पुरी झाली नाही. श्री गुरुदत्तांनी कृपा करून तूर्त निरोप देऊ नये. समर्थांना त्याची करुणा येऊन चिठ्ठी माघारी फिरवली. समोर हात करून जा बैलाकडे असं महाराज म्हणाले. त्या सरसा बैल धाडकन भुईवर पडला आणि 1-2 तासांनी गतप्राण झाला. याप्रमाणे भक्तांचे मरण चुकवून कनवाळू महाराजांनी वृषभास मुक्ती दिली. पुढे बाबासाहेबांची भक्ती वाढून ते श्रींची सेवा प्रेमपुरस्सर करू लागले. एके दिवशी फिरता फिरता महाराज बागेहाळी म्हणून अक्कलकोटापासून एक कोसावर गाव आहे तिथे गेले. मुजावर म्हणून तिथे एक मुसलमान आहे, त्याच्या घरी महाराज उतरले. 2 प्रहर पावे तो तिथे राहून स्वारी पुढे उन्हातच जाऊ लागली. स्नान भोजन वगैरे काही केलं नाही. 50 मंडळी महाराजांबरोबर होती. त्यात पुण्याच्या हकीम ज्यांना महाराजांनी प्रसाद म्हणून मोहऱ्या दिल्या होत्या तोही होता. चालता चालता महाराज म्हणाले, चला पाहण्यास गंमत, खाण्यास न्यामत चला. मंडळींचे भोजन वगैरे झाले नसून उन्हाची वेळ असल्यानं एक जण पाय मागे घेऊ लागला. शेवटी 5-4 खरे भाविक सेवेकरी मात्र महाराजांबरोबर राहिले. त्यात बाबासाहेब मानकरी होते. महाराजांनी इटकी गावाचा रस्ता धरला. 3 वाजण्याच्या सुमारास त्या गावी जाऊन मारुतीच्या देवळात महाराज उतरले. स्नान वगैरे त्या दिवशी काही केलं नाही. गावाल्याने तंबाखू हुक्का ओढण्यास आणून दिली, पण महाराजांनी हुक्काही ओढला नाही. बाजरीचे भुसकट तिथे पडले होते, ते गोळा करून ठेवण्यास सेवेकऱ्यांना आज्ञा केली. ते थंडीचे दिवस होते. शेकण्याकरता भुसकट गोळा केले. त्याच दिवशी 3रा प्रहरी 4 वाजता त्या गावी रावण्णा नावाच्या वाणी आपल्या शेतात नांगर हाकीत असताना त्याला सर्पदंश होऊन लहरीवर लहरी येऊ लागल्या. त्याच्या आप्तमंडळींनी त्याला एका कावळ्यात घालून उचलून मारुतीच्या देवळात आणून बसवलं. विष अंगात जास्त भिनवून रावण्णा अगदी थंडगार पडला. त्याची जगण्याची आशा राहिली नाही. महाराजांचे सेवेकरी मजा पाहतच होते. त्यापैकी बाबासाहेब जाधव यांनी रावण्णास काहीतरी आराम पडावा म्हणून महाराजांच्या चर्मपादुका घेऊन रावण्णाच्या डोकीवर नेऊन ठेवल्या.
बाबासाहेबांनी काहीतरी गुण यावा म्हणून सहज ही लीला केली. त्यांनी मनात हा विचार आणला नाही की पादुका कोणाच्या, त्यांचा प्रभाव काय, आणि त्यापासून काही बरं वाईट गोष्ट झाली तर अपयश कोणास येणार. असो, रावणाची आयुर्मर्यादा बळकट होती म्हणूनच बाबासाहेबांना तशी बुद्धी झाली. भक्ताने कोणतीही गोष्ट काढली तर त्याचा अभिमान भक्तवत्सलाच राहणार. रावणाच्या मस्तकावर आपला जोडा ठेवलेला पाहून महाराजांनी जमिनीवर अंग टाकलं आणि ते खडकन उठून बसले आणि रागाने संतप्त झाले. हात तुझ्या आईला गद्दा गाढव, मुर्दाच्या डोक्यावर जोडा ठेवतोयस कशाला रे, कशाला ठेवला, म्हणून फार रागाने महाराज बाबासाहेबांना म्हणाले आणि शिव्या देऊ लागले. देवळात मनुष्यांची गर्दी झाली होती, पण महाराज संतप्त झालेले पाहून सर्वजण पळून गेले. 2 इसम मात्र रावणास घेऊन राहिले. बाबासाहेबही भीतीने पळून लांब जाऊन उभे राहिले. महाराजांनी आपल्या डोकीतील टोपी काढून रागाने जमिनीवर आपटून फेकून दिली. त्याप्रमाणे कफणी काढून फेकून दिली. शेवटी लंगोटी फेडून रागाने फेकून दिली आणि महाराज दिगंबर बनले. बाबासाहेब एका कोपऱ्यात लपून उभे राहिले. त्यांना सनिध्य बोलवले. बाबासाहेब भीतीने थरथर कापू लागले. त्यांचं पाऊल पुढे पडेना. ये भोसडीच्या ये, अशा शिव्या मिळाल्यावर एक एक पाऊल पुढे पडू लागले. भीत भीत कापत कापत बाबासाहेब महाराजांनी एकदाचे आले. महाराजांनी पुन्हा त्यास विचारले, भोसडीच्या मुर्द्याच्या डोकीवर जोडे ठेवण्यास तुला कुणी सांगितलं. बाबासाहेबांच्याने जबाब देईना आणि मग आपल्या डोक्याचे पाकोटे काढून भुईवर आपटण्यास सांगितले. तसे त्यांनी केले. मग अंगरका काढून आपटण्यास सांगितला. बाबासाहेबांना भीती पडली की महाराज स्वतःप्रमाणे आपणास दिगंबर करतात की काय, पण तसे काही झाले नाही. महाराजांनी मग बाबासाहेबांना आज्ञा केली की रावणाचे नाव घेऊन त्याच्या कानात हाक मार. त्याप्रमाणे त्यांनी हाक मारली, पण काही जबाब मिळाला नाही. ओठ्याने हाक मार म्हणून महाराजांनी आज्ञा केली, पण काही उपयोग झाला नाही. 2 कानात मोठ्याने हाक मार म्हणून पुन्हा आज्ञा झाल्यावर रावणा रावणा म्हणून बाबासाहेबांनी मोठ्याने हाक मारली. त्या सरसा रावणा हा शुद्धीवर येऊन त्याने डोळे उघडले आणि लोकांकडे पाहू लागला. सर्व भक्तमंडळींना अत्यानंद होऊन सर्वत्रांनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे म्हणून जय जयकार केला. थोड्या वेळाने रावणा चांगला सावध होऊन आपणास भूक लागली आहे, काहीतरी मला खायला द्या म्हणून म्हणाला. त्याच्या आप्तमंडळींनी खाण्यास काय द्यावे म्हणून महाराजांनी विचारले तर बोटव्याची खीर घालण्यास सांगितले. त्याप्रमाणे माणसांनी तात्काळ सिद्धता करून रावणास बोटव्याची खीर आणि महाराजांकरिताही खीर आणि इतर पदार्थ ताट भरून आणले. रावणाने खीर खाल्ली. सर्प चावला असता दूध देऊ नये म्हणून लोकांचा समज आहे, पण प्राणदाते महाराजांच्या वचनांवर पूर्ण भरवसा ठेवून दुधाची खीर रावणास दिली. रावणा पुढे चांगला हुशार झाला. केवळ आपल्या चर्मपादुका मस्तकावर ठेवल्याचा दीनदयाळ स्वामी समर्थांनी अभिमान धरून प्रेतवत झालेल्या रावणास प्राणदान दिले. असे महाराजांचे अगाध वैभव आहे. ते पूर्णपणे वर्णन करण्यास मानव समर्थ नाहीत. असो, महाराजांना वाढून आणलेलं ताट महाराजांनी स्वीकारलं नाही. चांदण्यास नैवेद्य दाखवण्यास सांगितले. नैवेद्य दाखवल्यावर बाबासाहेबांना ताट देण्यास सांगितलं. त्यांनी यथेच्छ भोजन केलं. त्या दिवशी महाराजांना निव्वळ उपवास घडला. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज उठून रामपुरास गेले. तिथे पाटलाकडे स्नान घालून आणि मग पूजन करून महाराजास जेव घातले गेले. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 20 समाप्त. क्रमशः. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.